विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज BA प्रथम वर्षाच्या कोर ए मधील युनिट फर्स्ट इंट्रोडक्शन या युनिटमधील सिलेबस जो आहे त्या सिलेबसला आपण सुरुवात करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने 3 मुद्दे हे अभ्यासासाठी आहेत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे डेफिनेशन, नेचर अँड स्कोप ऑफ इकॉनॉमिक्स. त्याला मराठीमध्ये अर्थशास्त्राच्या व्याख्या, अर्थशास्त्राचं स्वरूप आणि अर्थशास्त्राची व्याप्ती या विषयीचा अभ्यास आपल्याला या पहिल्या मुद्द्यामध्ये करायचा आहे. नंतरचा मुद्दा आहे मीनिंग, नेचर अँड स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. तर हा जो मुद्दा आहे तर याला मराठीमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचे स्वरूप आणि अर्थ आणि व्याप्ती असा हा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो आहे इम्पॉर्टन्स अँड लिमिटेशन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. हा जो मुद्दा आहे तर यामध्ये याचा अर्थ मराठीमध्ये होतो सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व आणि मर्यादा. तर या मुद्द्याचा यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता आपण या चॅप्टरमध्ये जो अभ्यास करायचा तर या अभ्यास करत असताना आपल्याला सुरुवातीचा जो मुद्दा आहे तर तो मुद्दा आपल्याला सुरुवातीला अभ्यासायचा आणि तो म्हणजे अर्थशास्त्राच्या व्याख्या. तर अर्थशास्त्राच्या व्याख्या अभ्यासत असताना आपल्याला वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेल्या ज्या काही व्याख्या आहेत त्या व्याख्यांचा अभ्यास करायचा. मात्र त्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रामुख्याने 4 अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या 4 अर्थशास्त्रज्ञांनी ज्या व्याख्या सांगितल्या तर त्या व्याख्याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. तर यामध्ये पहिली जी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे तर त्यामध्ये पहिले जे आहेत तर त्यामध्ये आहे ॲडम स्मिथ. तर ॲडम स्मिथ यांनी जी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे ती संपत्तीवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या आहे. आणि म्हणून मग संपत्तीवर आधारित असणारं जे काही अर्थशास्त्र आहे तर त्या अर्थशास्त्राचा अभ्यास ॲडम स्मिथ यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांचं प्रतिपादन जे आहे ते प्रतिपादन केलं. आणि म्हणून आपल्याला जी सुरुवातीला व्याख्या अभ्यासायची ती आहे ॲडम स्मिथ यांची संपत्तीवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या. त्यानंतर दुसरी जी व्याख्या महत्त्वाची आहे ती आहेत डॉक्टर अल्फ्रेड मार्शल. तर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांची आपल्याला कल्याणावर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या काय आहे तिचासुद्धा अभ्यास आपल्याला या अर्थशास्त्राच्या व्याख्येच्या अंतर्गत आपल्याला करायचा आहे. त्यानंतर प्राध्यापक AC पिगू यांनी सुद्धा अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे आणि त्यांची जी व्याख्या आहे तर ती आर्थिक कल्याणावर आधारित असणारी व्याख्या आहे. तर या आर्थिक कल्याणावर आधारित व्याख्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास या अर्थशास्त्राच्या व्याख्येमध्ये करायचा आहे. आणि या सर्व व्याख्यापेक्षा जी जगामध्ये अतिशय लोकप्रिय अशी अर्थशास्त्राची व्याख्या आहे ती प्राध्यापक लिओनेल रॉबिन्स यांनी मांडलेली आहे. आणि ही व्याख्या अर्थशास्त्राच्या कोणत्याही व्याख्या आपणाला सांगता नाही आल्या तरी पण प्राध्यापक लिओनेल रॉबिन्स यांची व्याख्या मात्र ही अर्थशास्त्राची सांगता आली पाहिजे. आणि ती अर्थशास्त्राची व्याख्या जी आहे तर ती त्यांनी दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. आणि म्हणून प्राध्यापक लिओनेल रॉबिन्स यांची दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या तिचासुद्धा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. आता
ह्या पहिला जो मुद्दा आहे आपला की अर्थशास्त्राची व्याख्या, डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स. तर या अर्थशास्त्राच्या व्याख्या अभ्यासत असताना आपणाला सुरुवातीला अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राची सुरुवात कशी झाली, अर्थशास्त्र नेमकं कशाला म्हणायचं, तर याविषयी किंवा अर्थशास्त्राचा जी सुरुवात आहे ती सुरुवात अलीकडे आधुनिक काळामध्ये झाली का, तर त्याचासुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि म्हणून अर्थशास्त्र जे आहे तर अर्थशास्त्राची जी आपल्याला व्याख्या करायची आहे, ज्या व्याख्या आपल्याला अभ्यासायचा आहे, जो अभ्यास करायचा आहे, तर तो अभ्यास करत असताना नेमकं अर्थशास्त्र हे कधी सुरुवात झाली, तर अर्थशास्त्राचा अभ्यास कधी सुरू झाला, तर हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि आपण पाहतो की आधुनिक अर्थशास्त्राचा प्रारंभ हा 1776 ॲडम स्मिथ यांनी जो ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं नाव आहे ॲन इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन. याला मराठीमध्ये संपत्तीचे अर्थशास्त्र किंवा राष्ट्राची संपत्ती या नावानं हा ग्रंथ ओळखला जातो. आणि मग ॲडम स्मिथ यांनी 1776 हा ग्रंथ लिहिला आणि तेव्हापासून आधुनिक अर्थशास्त्राचा प्रारंभ आपल्याला झालेला दिसून येतो. आता आणि म्हणून मग या ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जाते. आता ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य असली तरी पण स्मिथ जे आहेत, ॲडम स्मिथ आहेत, या ॲडम स्मिथच्या पूर्वी यांच्या अगोदरसुद्धा निसर्गवादी अर्थशास्त्रज्ञ असतील, व्यापारवादी अर्थशास्त्रज्ञ असतील, यांनी आपले अर्थशास्त्री विचार हे मांडलेले आहेत. आणि ते विचार लक्षात घेणेसुद्धा गरजेचं आहे की मग निसर्गवादी अर्थशास्त्रज्ञ जे आहेत, निसर्गवादी अर्थशास्त्रज्ञांचं काय मत होतं, व्यापारवादी अर्थशास्त्रज्ञांचं काय मत होतं, तर त्याचासुद्धा अभ्यास आपल्याला किंवा यांनी जे विचार मांडले ते विचारसुद्धा अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे आहेत. आता निसर्गवादी अर्थशास्त्रज्ञ जे आहेत ते निसर्ग नियमानुसार चालणारे होते की मागणी पुरवठा असेल तर यांच्यामध्ये संतुलन कसं झालं पाहिजे, तर ते निसर्ग नियमानुसार झालं पाहिजे. म्हणजे मागणी आणि त्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप असू नये, कोणी हस्तक्षेप करू नये, आणि असं निसर्गातः जे काही संतुलन होईल ते संतुलन या निसर्गवाद्यांना मान्य होतं. व्यापारवादी अर्थशास्त्रज्ञापेक्षा वेगळ्या मतप्रवाहाचे होते. व्यापारवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मते की जो काही विचार आहे तर अर्थशास्त्रामध्ये व्यापार हा महत्त्वाचा आहे आणि व्यापार केला, वेगवेगळ्या देशासोबत जर आपण व्यापार केले तर त्या व्यापारामधून जी संपत्ती प्राप्त होते, जे काही मौल्यवान धातू असेल ते मौल्यवान धातू जे प्राप्त होतात तर ते देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचे आहेत असा व्यापारवाद्यांचा विचार होता. आणि त्या अनुषंगाने व्यापारवादी अर्थशास्त्रज्ञांनी आपले विचार मांडले. मात्र एवढेच नाही तर प्राचीन काळातसुद्धा कौटिल्य, ज्याला आपण आर्य चाणक्य असं म्हणतो, तर या आर्य चाणक्य यांनी सुद्धा अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहून त्यामध्ये आपले आर्थिक विचाराची मांडणी ही प्राचीन काळामध्ये केलेली आहे. आणि मग कौटिल्यांनी जो काही अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला तर त्या अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये सुद्धा आर्थिक विचार त्या काळानुसार मांडलेले आहेत. परंतु अलीकडे जो काही आधुनिक अर्थशास्त्र आहे तर ते आधुनिक अर्थशास्त्र मात्र ॲडम स्मिथ यांच्या कालखंडापासून समोर आपल्याला त्याचा अभ्यास हा सैद्धांतिक आणि ज्याला आपण व्यावहारिक पातळीवर जो आहे तर तो हा सुरू झालेला आहे. आता म्हणजे आपण प्राचीन काळातसुद्धा अर्थशास्त्र या नावाचा ग्रंथ लिहून कौटिल्यांनी अर्थशास्त्री विचार मांडले. तर यावरून असा निष्कर्ष काढता येतो की अर्थशास्त्र हा विषय मानवी संस्कृतीच्या विकासासोबत सुरू झाला आणि उत्तरोत्तर त्यामध्ये नवीन नवीन जे काही आर्थिक विचार आहेत, आर्थिक सिद्धांत आहेत, आर्थिक तत्त्वे आहेत, तर ती तत्त्वे त्यामध्ये भर पडत आज आपल्याला आधुनिक स्वरूपाचं जे काही अर्थशास्त्र आहे, जे आपण विकसित म्हणू, तर असे विकसित स्वरूपाचं जे अर्थशास्त्र आहे ते अर्थशास्त्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आपण आज
अर्थशास्त्राचा अभ्यास हा करत आहोत. आता यामध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना मग मानवी संस्कृतीच्या विकासासोबत अर्थशास्त्राची जी काही सुरुवात झाली, तर त्यानंतर मग आपण अर्थशास्त्र जे आहे, तर अर्थशास्त्राच्या निर्मितीसाठी कारणीभूत काय आहे महत्त्वाचं, तर हे सुद्धा माहीत असलं पाहिजे. आणि मग अर्थशास्त्राची जी काही निर्मिती आहे, तर ती निर्मिती ही यासाठी कारणीभूत महत्त्वाचा घटक म्हणजे मानवी गरजा. आणि मानवी गरजा ज्या आहेत, तर त्या मानवी गरजा कशा भागवायच्या, त्या मानवी गरजाची पूर्तता कशी करायची, तर यामधून अर्थशास्त्राची निर्मिती झालेली आहे. आणि आपण पाहतो की मानवी गरजा ज्या आहेत, तर ह्या मानवी गरजा अनंत आहेत. म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री पुन्हा झोपेपर्यंत आपल्याला एका दिवसामध्ये अनेक गरजा ह्या दिवसभरामध्ये पूर्ण कराव्या लागतात. आणि म्हणून एक गरज पूर्ण झाली की दुसरी गरज, दुसरी पूर्ण झाली की तिसरी गरज, अशी ही जी काही गरजांची साखळी आहे, तर ती साखळी आपल्याला ही पूर्ण करावी लागते, त्याची पूर्तता पूर्ण करावी लागते. आणि म्हणून मानवाच्या ज्या गरजा आहेत, त्या गरजा अनंत स्वरूपाच्या आहेत, असंख्य आहेत. मात्र मानवी गरजाची पूर्तता करणारी साधनं जी आहेत, मानवी गरजा अनंत आहेत, परंतु मानवी गरजाची पूर्तता करणारी साधने जी आहेत, तर ही साधने मर्यादित स्वरूपाची आहेत. आणि म्हणून जी काही साधनं आहेत, तर या मर्यादित साधनांच्या साह्याने आपल्याला ज्या काही गरजा आहेत, तर त्या गरजा ह्या पूर्ण करायच्या आहेत. आणि यामधून मग मानवी गरजा अनंत आहेत, गरजाची पूर्तता करणारे साधने ही मर्यादित आहेत. आणि मग यामधून जे काही समस्या निर्माण होते, तर तिला आपण आर्थिक समस्या असं म्हणतो. आणि मग ही जी काही आर्थिक समस्या आहे, तर ह्या आर्थिक समस्या अर्थशास्त्रामध्ये कशा सोडवायच्या, तर त्या दृष्टीनं अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि मग ह्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत, त्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी अर्थशास्त्र हे प्रामुख्याने आपली भूमिका जी आहे, ती भूमिका बजावत आहे. आता अर्थशास्त्र जे आहे, तर पूर्वी विविध शास्त्र जी आहेत, त्या शास्त्रांचा एकत्रित अभ्यास केला जात असे. आणि मग एकत्रित अभ्यास केला जात असल्यामुळे अर्थशास्त्र या नावाचं शास्त्र असं स्वतंत्रपणे अभ्यासलं जात नव्हतं. आणि त्यामध्ये मग प्रामुख्याने राज्यशास्त्र व अर्थशास्त्र असं दोन्ही मिळून एकत्र अभ्यास हा केला जायचा. आणि मग पूर्वी जे राजे महाराजे होते, तर या राजे महाराजांना आपला जो काही राज्यकारभार आहे, तो राज्यकारभार कशा पद्धतीने चालवावा, त्यासाठी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे एकत्र अभ्यासलं जायचं. मात्र त्याला स्वतंत्र अर्थशास्त्र त्या काळात म्हटलं जात नव्हतं, तर त्याला राजकीय अर्थशास्त्र म्हणून संबोधलं जायचं किंवा ओळखलं जात होते. आणि मग दोन्हीचा अभ्यास जो आहे, तो अभ्यास स्वतंत्र न करता एकत्रित केला जायचा आणि त्याला आपण राजकीय अर्थशास्त्र असं म्हणतो. तर असं राजकीय अर्थशास्त्र जे आहे, तर या राजकीय अर्थशास्त्राचा अभ्यास हा पूर्वी केला जायचा. आणि मग त्यावेळेस जे काही ही दोन्ही शास्त्र एकत्र अभ्यासले जात असल्यामुळे त्यांना स्वतःचं स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य नव्हतं. आणि म्हणून एकत्रित अभ्यास दोन्हीचा पण केला जायचा. मात्र कालांतराने राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे जे विषय आहेत, ते विषय वेगवेगळे करण्यात आले. आणि म्हणून मग वेगवेगळे केल्यानंतर हा जो विषय आहे, तर राजकारणापासून अर्थशास्त्र हा विषय वेगळा करण्यात आला. आणि आधुनिक काळात आपण पाहतो की आधुनिक काळामध्ये अर्थशास्त्र
हा स्वतंत्र विषय असून सैद्धांतिक आणि व्यावहारिक पातळीवर या शास्त्राच्या अनेकविध शाखा अस्तित्वात आलेल्या आपल्याला दिसतात. आणि मग यामध्ये ह्या ज्या काही अनेकविध शाखा आहेत, अर्थशास्त्राच्या ज्या काही अनेकविध शाखा आहेत, तर यामध्ये मग वेगवेगळ्या अर्थशास्त्राच्या शाखासुद्धा वेगवेगळ्या ह्या आपल्याला अभ्यासाच्या आहेत. आणि मग त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र असेल, स्थूल अर्थशास्त्र असेल, कृषी अर्थशास्त्र असेल, औद्योगिक अर्थशास्त्र असेल, मानव विकासाचे अर्थशास्त्र आहे, त्यानंतर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आहे, गणितीय अर्थशास्त्र आहे, सांख्यिकी आहे. तर अशा वेगवेगळ्या ज्या काही शाखा आहेत, त्या शाखा या सैद्धांतिक आणि व्यावहारिक पातळीवर अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा ह्या आता उदयास आलेल्या आहे आणि त्याचा अभ्यास हा स्वतंत्रपणे वेगवेगळ्या शाखेमध्ये केला जात आहे. आता हा जो आपण पूर्ण यामध्ये अर्थशास्त्राच्या अनुषंगाने आपण अर्थशास्त्र कसं निर्माण झालं, कधी निर्माण झालं, तर या अनुषंगाने आपण हा अभ्यास पाहिला. तर हा अभ्यास जो आहे तर आधुनिक अर्थशास्त्राचा प्रारंभ पासून, म्हणजे ज्याला आपण प्राचीन काळापासून तर आधुनिक अर्थशास्त्रापर्यंतचा जो काही इतिहास आहे तो इतिहास तुमच्या पुढे थोडक्यात मांडण्याचा हा प्रयत्न केला. यानंतर आपण पुढच्या तासामध्ये ज्या काही अर्थशास्त्राच्या व्याख्या आहेत, डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स, तर ह्या डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स ज्या आहेत तर त्यामध्ये तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे जे काही 4 महत्त्वाच्या अर्थशास्त्रज्ञ आहेत तर त्या अर्थशास्त्रज्ञांनी ज्या काही व्याख्या मांडल्या तर त्या व्याख्याचा सविस्तर अभ्यास आपण पुढील तासामध्ये, मग सुरुवातीला ॲडम स्मिथ यांची अर्थशास्त्राची व्याख्या काय आहे, ती कोणती आहे, कोणत्या पुस्तकात मांडली, कोणत्या ग्रंथामध्ये मांडली, तो ग्रंथ कधी लिहिला, त्यानंतर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल आहेत, प्राध्यापक AC पिगो आहेत, त्यानंतर प्राध्यापक लिओनेल रॉबिन्स आहेत. तर या अर्थशास्त्रज्ञांनी ज्या मांडलेल्या व्याख्या आहेत त्या व्याख्येचा अभ्यास यानंतरच्या तासामध्ये आपण करूया. धन्यवाद.